नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण ऐकत आहोत की हिवरे बाजार हे गाव महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आणि विकासाच्या दृष्टीनं अतिशय पुढे चाललेलं गाव आहे. आणि याच गावातील माननीय श्री पोपटराव पवार सर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्याशी आपण इथं सध्या बोलणार आहोत. सर नमस्ते. नमस्कार. सर, आम्ही ऐकतोय आणि टी व्हीमध्ये आणि अनेक मुलाखतीमध्ये सुद्धा पाहतोय की आपलं गाव हे या गावामध्ये खूप विकास झालेला आहे आणि अनेक सुखसुविधाही लोकांना आपण देत आहात आणि चांगलं गाव विकसित झालेलं आहे. तर कसं आपण गावामध्ये डेव्हलप केलं, कशी सुरुवात केली, याविषयी आपण थोडंसं बोलूया. खरं म्हणजे विकसित गावाची संकल्पना नेमकी त्याची व्याख्या ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आदर्श गाव कशाला म्हणायचं, विकसित झालेलं गाव कशाला म्हणायचं, रस्ते झाले, इमारती बांधल्या, मग त्याला सुविधा म्हणायचं का लोकांना नियमित प्यायला पाणी मिळतं आहे, स्वच्छता आहे, पर्यावरण संतुलित आहे, गाव व्यसनमुक्त आहे, या ज्या काही समस्या असतात त्या आज प्रत्येक गावात दिसतं की प्रत्येक चौकातल्या टपऱ्या, त्यावरती बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा, हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. म्हणून विकसित गाव किंवा एक आदर्श गाव आपण त्याला म्हणू की ज्या गावामध्ये एक शांतता आहे, लोक एकत्र येऊन गावाचे निर्णय घेतात, लोक सहभाग देऊन विविध कामं यशस्वीपणे करतात, गावामध्ये एक विचाराची बैठक आहे, गावामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने हिरवी वनराई आहे, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अडचण नाही आहे. तर अशा गावांना आपण विकसित गाव म्हणू की जे गावं रोजगारासाठी गाव सोडून पळत आहेत, व्यसनाधीन झालेली आहेत, ती यातून एक वेगळं पण निर्माण करणारं गाव म्हणून हिवरे बाजारकडे पाहिलं जातं की एक काळचं दुष्काळी गाव, प्यायला पाणी नाही, रोजगार नाही म्हणून स्थलांतर होणारे गावकरी, आणि आज त्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या नाही, शेतीच्या पाण्याची समस्या नाही, गावातच रोजगार निर्मिती होते. मग सगळ्या शिक्षण, आरोग्य, रस्ते, या सगळ्या प्रकारच्या सोयी आणि सुविधा गावामध्ये आहेत. तर मला वाटतं त्याला आपण विकसित गाव म्हटलं पाहिजे. बरोबर. नक्कीच तुमचं गाव तर तसं विकसित झालेलंच आहे. त्याच तुमच्या हिवरे बाजार या गावाप्रमाणे तुमच्या गावाचा आयडॉल समोर ठेवून, तुमचा एक प्रेरणा म्हणून गावासमोर ठेवून अनेक गावांनी विकास करावा म्हणून तुम्ही त्या गावातील लोकांना काय सल्ला द्याल? नाही, सर्वात महत्त्वाचं आहे की प्रत्येक गावाची गरज वेगळी आहे, प्रत्येक गावाची रचना वेगळी आहे, प्रत्येक गावात भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, पर्जन्यमान कमी जास्त आहे. म्हणून आपल्या गावात कुठल्या अडचणी आहेत, कुठल्या समस्या आहेत, त्याच्या आधारे गावाचं नियोजन करून त्यामध्ये लोकसहभाग देऊन ते गावं आणि गावातील कामं चांगल्या प्रकारे कशी होतील यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. मग तो शाळेच्या माध्यमातून, तरुण मंडळाच्या माध्यमातून, गावातले सण उत्सव येतात त्यामध्ये सहभाग देऊन, किंवा यात्रा उत्सव चालतात. आज आपण पाहतो तरुणाई ही जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, वाढदिवस यामध्ये दंग झालेली दिसते. तर मला वाटतं यातून बाहेरून येऊन आपल्या गावासाठी एक नवी दिशा देणारं काम तरुणाईच्या लोकसहभागातून होऊ शकतं. त्याप्रमाणे तरुणाईने आपल्या गावासाठी चांगल्या गोष्टी, आदर्शवत गोष्टी घेऊन त्याला आपण दिशा दाखवून काम केलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही आता तरुणाईचा उल्लेख केला, पण आता हॉलिवूडचा जमाना आणि डीजेचा जमाना, अनेक जयंत्या महापुरुषांच्या साजऱ्या होत आहेत. तर युवकांनी नक्की कुठे वळावं, डीजेकडे का महापुरुषांच्या विचाराकडे? नाही, आता महापुरुष हे सर्वांच्या प्रेरणास्थान असतात. मग छत्रपती शिवाजीराजे असेल, छत्रपती शाहू महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्व महापुरुषांनी राष्ट्र आणि समाज उभारणीसाठी योगदान दिलेलं आहे. मग त्यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन आपण काम केलं पाहिजे. आज डीजेच्या तालावला असणारी तरुणाई ते काय दूध पिऊन नाचत नाही हे आपण सर्व पाहतो,
आणि म्हणून मद्यधुंद होऊन नाचणारी तरुणाई याच्याच विरोधात या राष्ट्रपुरुषांनी आपलं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी नेहमी तरुणाईला निर्व्यसनी होण्याच्या दृष्टीने आणि व्यसनाधीनतेवर मोठं भाष्य केलेलं आहे. महात्मा गांधींनी यासाठी सांगितलं होतं खेड्याकडे चला, आणि स्वामी विवेकानंद हेच म्हणत होते, एक प्रामाणिक निर्व्यसनी राष्ट्रप्रेमी 100 तरुण मला द्या. राष्ट्र निर्माणाची संकल्पना महात्मा ज्योतिराव फुलेंपासून, राष्ट्रपिता महात्मा गांधींपासून तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा याच तरुणाईला या पद्धतीने प्रेरणा घेऊन काम करण्यासाठी प्रेरित केलेलं होतं. मग त्याच राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी आहेत. जर मद्यधुंद होऊन तरुणाई नाचणार असेल तर त्या कुटुंबाचं भवितव्य आणि त्या राष्ट्राचं आणि गावाचं भवितव्य मला वाटतं संकटात असेल. नक्कीच तुम्ही मांडलेला विचार याच्यावरती तरुण नक्की विचार करेल. परंतु सर, आता आपण पाहतोय गाव आलं की शेती आली, आणि शेती म्हटलं की युवक, आता मी सुद्धा एक आमच्या गावातील काही लोक होती शहरातील, त्यांच्याकडून चर्चा ऐकली की आता पाहतोय 35 वर्षाच्या आतील काय तरुण युवक हे शेती करत नाहीत, तर त्यांना दुसरं काम करण्यासाठी आवडते. शेती म्हटलं की नको वाटतंय त्यांना. तर अशा युवकांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी शेतीकडे वळावं म्हणून? नाही, काय आहे की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि अनादिकालापासून कृषीप्रधान म्हणून या देशाची परंपरा आहे. आणि कृषी आधारित परंपरेवर जे गावात निर्माण होईल आणि त्यातून गाव स्वावलंबी होतील म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खेड्याकडे चढा म्हणलं होतं. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्याचा अमृतकाल आपण साजरा केला 75 वर्षात, सर्वात मोठं दुर्लक्ष आपलं शेतीकडे झालं. जर शेतीला योग्य बाजारपेठ दिली असती तर मला वाटतं शेतकऱ्यांना सबसिडी, अनुदान, कर्जमाफीची गरजच पडली नसती. म्हणून शेती शेवटी शेती आणि शेतीत जे उत्पन्न आहे, आपण सेंद्रिय शेती म्हणतो, नैसर्गिक शेती म्हणतो. आज शेतमाल निर्यातीला वाव आहे, परंतु निर्यात केलेला शेतमाल हा सेंद्रिय आहे का रासायनमुक्त आहे, तर याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि शेतीला तेव्हाच प्रतिष्ठा होईल जेव्हा शेतकरी एक कंपनी टाईप शेती कराल आणि आपला उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढवून एक आरोग्यदायी धान्य निर्माण कराल. आणि ज्या वेळेस पूर्वी आपण पाहायचो की शेती आणि शेतकऱ्याच्या मुली शेतकऱ्यांच्याच घरात दिल्या जात होत्या, नोकरीवाल्यांना नाही. पण आज प्रत्येक म्हणजे 100 एकराच्या शेतकऱ्यासुद्धा आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, ती नोकरीवाल्याला द्यायची. आणि नोकऱ्यांना मर्यादा आहेत, कारण आता तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा कालखंडामध्ये कमी नोकऱ्या उपलब्ध आहेत. मग ज्या आहेत मग ते मेरिटपर्यंत जाणारी शिक्षण व्यवस्था आपली राहिली नाही. आज शिक्षण व्यवस्थेतसुद्धा ज्याच्याकडे पैसा आहे तो चांगलं शिक्षण घेऊ शकतो. आणि सर्वसामान्य माणसांसाठी जी सरकारी शिक्षण व्यवस्था आहे, सरकारी शाळा, सरकारी अंगणवाडी, मग या ठिकाणची गुणवत्ता ही चिंतादायक आहे. आणि त्यामुळे सरकारी शाळेत ज्यांची ऐपतच नाही त्यांना सरकारी शाळेशिवाय पर्याय नाही, आणि तिथे मात्र त्या गुणवत्तेचे शिक्षण त्यांना मिळत आहे. म्हणून समान शिक्षणाचा अधिकार आहे घटनेत. मग त्याप्रमाणे शिक्षणामध्ये सुद्धा समानता येणं गरजेचं आहे. आणि ज्याची बुद्धिमत्ता आहे, मेरिट आहे, मग त्या दृष्टीने त्याला व्यवसाय असेल, नोकरी असेल, या दृष्टीने जाता आला पाहिजे. या प्रकारचं धोरण जर शैक्षणिक आखलं गेलं तरच भविष्यकाळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तरुणाईला हे नोकरी आणि शेती असं एक सांगड घालून जाता येईल. अन्यथा माणसं जमीन विकून मुलांना शिकवतात आणि आजोबा म्हणायचे काळी आई येते, तिची उटी भरली पाहिजे, भले पिकू नाही पिकू, नांगरणी पेरणी करायचं, जे येईल त्यावर तो समाधानी होता. पण एक काळी शेती ही फक्त अन्नधान्याची सुरक्षितता म्हणून पाहत होतो. शेतीतून श्रीमंती स्वप्न नव्हते. पण आज शेती ही आता शेती न राहता एक उद्योग झाला आहे. आणि कमी पाण्यात कसं जास्तीत जास्त उत्पन्न येईल त्या दृष्टीने प्रयत्न असो, परंतु शेतीवर जो आधारित आहे
त्याचं मात्र लग्न होत नाही, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून शेतीकडून आता मुलं शिफ्ट होतात की शेती विकू आणि नोकरी करू. मग अशा परिस्थितीला पर्याय द्यायचा असेल तर राज्यकर्ते आणि शासनकर्त्यांचं ती पॉलिसी त्या प्रकारची असली पाहिजे का ज्या दिवशी शेतीला प्रतिष्ठा मिळेल आपोआप पुन्हा शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले दिवस येतील. सर, शेती आणि उत्पन्न घेणे हे शेतकऱ्याच्या हातात आहे, चांगलं उत्पन्न घेणे शेतकऱ्याच्या हातात आहे, परंतु चांगला हमी भाव मिळेल का नाही, चांगला भाव त्याला मिळेल का नाही मालाला हे त्याच्या हातामध्ये नाही. चांगला भाव मिळावा म्हणून काय तुम्ही सांगताल? नाही, आता कसं आहे की चांगला भाव मिळण्यासाठी काय का आपल्याकडं संशोधन विद्यापीठांनी करावं. जे संशोधन बाहेर येईल ते कृषी विस्तार डिपार्टमेंटने शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन पोचवावं. आणि शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतलं ते कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी योग्य न्याय मिळवून देऊन शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून आर्थिक समृद्ध करावं. पण या दुर्दैवाने विद्यापीठाचं संशोधन आपण सर्वजण पाहतो, प्रश्नचिन्ह आहे. ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या त्यांचा देव हा शेतकरी असायला पाहिजे, त्यांचा देव व्यापारी झाला. व्यापारी आल्या तर बाजारपेठा टिकतील हे झाल्या. आणि कृषी विस्तार शून्य. ह्याच प्रशिक्षण भेट योजना एक काळी होती म्हणून काही प्रयोग व्हायचे. म्हणून ही जी परिस्थिती आहे ही बदलण्यासाठी राज्यकर्त्यांनी धोरण घेणं गरजेचं आहे, तर शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत जाता येईल. आणि आता तो स्वतः पिकवतो आणि ते स्वतःच विकायला गेला का तो त्या ठिकाणी पराभूत होतो. म्हणून शेतकऱ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर त्याला उत्पादन खर्चाच्या आधारे बाजारपेठेत त्याचा नफा ठरवून देणं गरजेचं आहे. आणि ते झालं तर शेती नफ्यामध्ये येईल. सर, शेती ही 2 प्रकारची येते, सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती. आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं का रासायनिक शेतीकडे वळावं? नाही, आता सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीचं कसं आहे की आपल्याला सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीने उत्पादकता वाढली, सेंद्रिय शेतीने कमी होते. आणि आपल्याला शेतकऱ्याला कसं आहे की उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढलं तरच तो शेती नफ्यामध्ये आणू शकतो. म्हणून एक आहे की एका ठराविक मर्यादेमध्ये कॉम्बिनेशन असावं, नैसर्गिक, सेंद्रिय आणि रासायनिक. आता आम्ही पाहतोय की अनेक शेतकरी थोडेसे आता तरुण युवकसुद्धा असतील, हे थोडेसे सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यामध्ये अनेक गोमूत्र असेल किंवा इतर जे साहित्य मिश्रण करून ते वापरत आहेत. तर याविषयी काय सांगू शकता? शेतकऱ्यांचं, लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं याच्यामुळे. नाही, आता मुळात शेतीतलं जे अन्न आहे ते आरोग्यदायी असावं. मग आरोग्यदायी अन्नासाठीच आपण शेती करतो. पण शेतीतून जे पिकतं त्याचं मार्केटिंग करताना आपण जर चुकीचं केलं तर मात्र अडचणीच होईल. म्हणून आरोग्यदायी शेती म्हणून आम्ही गावात जे करतो किचन फॉर हेल्थ, आता किचन फॉर टेस्ट चालू आहे. जे जिभेला चालतं आहे ते आपण खातो, म्हणून आपण ते प्रयत्न. पवार सर, आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोळामध्ये आहात आणि तुम्ही इथं आल्यानंतर येथील लोक आणि येथील माती याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, एक प्रेरणास्थान आहे फलटण. तसं सातारा क्रांतिकारकांची भूमी आहे, योग्यांची संतमंतांची भूमी आहे आणि त्यातच फलटण आहे. आणि फलटणचं एक वेगळी वैभव आणि ओळख म्हणजे हीच आहे, छत्रपती संभाजीराजांचं हे आजोळ आहे. ज्या छत्रपती संभाजीराजांनी आपल्या वडिलांचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा 1680ला निधन झालं आणि त्यानंतर राजगादीवर आले. अवघे 9च वर्षे त्यांच्या जीवनात मिळाले, 1680 ते 89. पण एवढं अभूतपूर्व कार्य त्यांनी केलं की औरंगजेबाला आणि सर्व मोगली सेनेला सळो की पळो करून सोडलं होतं. एक शूर, धाडशी, एक तरुण, एक होतकरूंनी खरं ही प्रेरणा घेणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ही जन्मभूमी, हे आजोळ, हे निश्चितपणे सर्वांच्या दृष्टीने खूप प्रेरणादायी असं आहे. आजही छत्रपती संभाजीराजे आणि छावा म्हणलं की आपल्या अंगावर रोमांच उठतात. म्हणून तरुणाईला रोमामध्ये जी प्रेरणा आहे त्या या मातीतली आहे. म्हणून याच मातीमध्ये एक मोठ्या प्रमाणात
आपल्याला सर्वांना प्रेरणा घेऊन काम करण्याची गरज आहे. फलटण हे खूप मोठी प्रेरणादायी माती ही आहे. छत्रपती संभाजीराजांचं आजोळ, जैनांची काशी आणि महानुभावांची वाराणसी आणि दक्षिणेची काशी म्हणून एक स्थान ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी माऊली ज्ञानदेवांचे आईवडील राजवाड्यामध्ये पंढरीच्या वारीला जात असताना मुक्कामी असायचे. पण आजही माऊलींची पालखी फलटण मुक्कामी असे. म्हणजे एवढी मोठी प्रेरणा फलटणची आहे. तसंच सातारा जिल्हा हा खरंच सर्व क्षेत्रातील एक प्रेरणादायी आहे आणि विचारवंतांचं एक भूमी म्हणून जे एक छत्रपती संभाजीराजांच्या आजोळाबरोबरच प्राचार्य शिवाजीराव भोसले एक महाराष्ट्रात आणि देशातील एक तत्ववेत्ते का ज्यांचंसुद्धा जन्मस्थान आणि गाव फलटणच म्हणून ओळखलं जातं. सर, शेती आणि वाढतं तापमान याविषयी तुम्ही काय सांगू शकता? नाही, काय आता तापमान बदलाचे परिणाम हे सर्व शेतीवर आता होताना दिसत आहेत. कारण एक तर 59-60 दिवसात पडणारा पाऊस 27 नक्षत्र आणि 12 राशीच्या आधारे तो आज 59-60 दिवसा 39-40 दिवसावर आला. गेल्या वर्षी 28 दिवसातच पडला. म्हणजे कमी कालखंडात पडणारा सरासरी पाऊस याचा परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. त्याचबरोबर दुसरी बाजू जी आहे की वेळी अवेळी पडणारा पाऊस. पूर्वी आपण म्हणायचो की मान्सून अंदमान निकोबारमध्ये आला, आता तो केरळमध्ये दाखल झाला, मग तो पणजी गोव्यात आला, मग तो पश्चिम महाराष्ट्रात आला. पूर्वी 7 लई 8 दिवस व्हायचं मृगाला मान्सूनला. आता यावेळी पहिल्यांदा तो 2 दिवस मागे आला. आणि आपण आता हळूहळू बारमाही पर्जन्याच्या छायेत चाललो का असं वाटायला लागलं. कारण गेल्या 4-5 वर्षात कंटिन्यू 12ही महिने पाऊस पडल्यासारखं चित्र दिसतं. म्हणून सर्वात महत्त्वाचा आहे ह्या तापमान बदलाचा दूरगामी परिणाम हा शेती होतो आहे. आणि त्यातली त्या जी उघड्यावरची शेती आहे, डाळिंब, द्राक्ष, केळी ही जास्त मोठ्या गुंतवणुकीची. जर गारपीट झाली, अवेळी वादळ पाऊस आला तर सर्वात मोठं नुकसान हे शेतकऱ्याचं होतं. म्हणून की आपल्याला या तापमान बदलाला सामोरं जाणारी पीक पद्धती आता निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीने आता प्रयोग हाती घेणं आणि त्या दृष्टीने पुढे चालणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून तापमान बदल आणि आपली पारंपरिक असलेली शेती यामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांनी तरुण युवकांनी शेतीकडे वळावं म्हणून तरुण युवकांना काय आपण सल्ला द्याल? नाही, आता तरुण जे शेतकरी आहेत, आजच एका कार्यक्रमासाठी मी पंढरपूरमध्ये होतो. महाराष्ट्रात प्रयोगशील असे 300-400 शेतकरी एकत्र आले होते आणि तरुण होते जे आपल्या शेतावर नवीन प्रयोग करतात, भाजीपाल्याचे, फळबागेचे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी फिराव खूप आणि नवीन प्रयोग ज्या वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये चाललेले आहेत ते पाहावेत. आणि ते प्रयोग पाहून आपल्याला एक चांगलं उत्पादन कसं वाढता येईल मग भाजीपाल्यात, फळबागेत. कारण मग तेलबिया आणि याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे आपल्या निर्यातीला. त्या दृष्टीने आपण जर ऑइलचे म्हणजे डाळवर्गीय पिकं असतील किंवा तेलबिया असतील यामध्ये शेतकऱ्यांनी जास्त योगदान देऊन तरुणांनी त्या दृष्टीने आपली शेती विकसित केली पाहिजे. धन्यवाद पवार सर, आपण साथी न्यूज चॅनलला वेळ दिला आणि आपण बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.